तर ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ग्रोथ हवी आहे, प्रगती करायची आहे, ज्यांना काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे, समाजामध्ये बदल करायचा आहे, आपल्यासोबतच आपली फॅमिली असेल, आपलं फ्रेंड सर्कल असेल, ओके, आपले रिलेटिव्ह जवळची लोक असतील, तर त्यांचं आयुष्य बदलायचं आहे. तर अशा सगळ्यांसाठी हा प्रोग्राम आहे. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल सांगा की इथे कोणाला रेकीचं नॉलेज माहित आहे का? रेकी म्हणजे काय? कोणी काही शिकलेलं आहे का? बेसिक नॉलेज वगैरे आहे कोणाला? जस्ट हँड रेज करू शकतात किंवा चॅटमध्ये बोलू शकता तुम्ही. नाही मॅडम. ओके. नाहीये. ओके. स्मिता कोडम मॅम कोल्हापूरवरून बोलताय. ठीक आहे. चलो. ओके. तर आपण बघूया रेकी म्हणजे काय. आता फर्स्ट ऑफ ऑल मी सांगते की हा लेवल 1चा प्रोग्राम आपण फ्रीमध्ये का ठेवलेला आहे. आता बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की अगदी मेट्रो सिटीजमध्ये तुम्ही गेलात पुणे, मुंबई, तर लोकांना तिथे ऑकल्ट म्हणजे काय, हिलिंग म्हणजे काय, रेकी म्हणजे काय, हे सगळं त्यांना ऍटलिस्ट बेसिक नॉलेज आहे किंवा त्याच्यातलं थोडंफार ट्रेनिंग वगैरे लोकांनी घेतलेलं आहे, ते इम्प्लिमेंट करतात. पण जसं मी बघितलं की अगदी छोट्या छोट्या खेडोपाडी लहान लहान गावामध्ये लोकांना हिलिंग म्हणजे काय माहित नाहीये, रेकी हा वर्डच त्यांनी पहिल्यांदा ऐकलाय, तो शब्दच त्यांना माहितीच नाहीये. ओके. तर अशा सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि ऍटलिस्ट प्रत्येक घरामध्ये आपल्याला एक रेकीचा साधक, रेकीचा हिलर घडवायचंय. का? तर स्वतः बरोबर आपले स्वतःचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो रेकीच्या माध्यमातून. पण त्याचबरोबर आपली फॅमिली मेंबर्स असतील, जवळची लोक असतील, तर सगळ्यांचंही आयुष्य आपण बदलू शकतो आणि त्यांचं आयुष्य सुंदर करू शकतो, त्यांचेही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. मग याच्यामुळे आपण ही फ्री लेवल आहे ती लेवल 1 ही फ्री ठेवलेली आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे. तर आता रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे काय की रेकी हा विषय अगदी फार जुना प्राचीन विषय आहे हा. अगदी आपल्या वेदांमध्ये सुद्धा याच्याबद्दल बरीच माहिती लिहून ठेवलेली आहे. आता पूर्वीच्या काळी याला हस्तस्पर्श चिकित्सा म्हणायचे बघा. माहितीये सगळ्यांना की पूर्वी आपले साधू संत वगैरे होते बघा, तर ते कशाने हील करायचे? स्पर्शाने बरं करायचे की नाही आजार वेगवेगळे. फक्त स्पर्श करायचे, हाताचा टच करायचा आणि आजार दूर व्हायचे. ठीक आहे, रोगी बरा व्हायचा. तर हे कशाच्या माध्यमातून ते करत होते? तर इनडायरेक्टली तिथे ते रेकीचा वापर करत होते. ती ब्रह्मांडातली ऊर्जा वापरत होते लोकांना बरं करण्यासाठी, त्यांचे आजार दूर करण्यासाठी. ठीक आहे. तर तेच आपण या 5 दिवसांमध्ये शिकणार आहोत की रेकी म्हणजे काय, ती कशी कार्य करते. आता बघा की सगळ्यांकडे रेकीची हिलिंग आहे ते जन्मतः सगळ्यांकडे असते. हे गॉड गिफ्ट आहे आपल्याला. हे निसर्गाकडून मिळालेलं वरदान आहे सगळ्यांना. आणि हे रेकीचं हिलिंग प्रत्येकाकडे आहे. फक्त एवढंच आहे की आपल्याला त्याचं नॉलेज नाहीये, त्याच्याबद्दल कोणी काही शिकवलेलं नाहीये, कधी काही सांगितलेलं नाहीये. किंवा ही ऊर्जा आहे ती सिद्ध कशी करायची, ऍक्टिव्ह कशी करायची, ती आपण वापरायची कशी, इम्प्लिमेंट करायची कशी आपल्या आयुष्यामध्ये, याचं नॉलेज आपल्याला नाहीये. तर ते आपण या 5 दिवसांमध्ये ते नॉलेज घेणार आहोत. ठीक आहे. तर आता तुम्ही बघितलं असेल की आजार आपला रोग बरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं की ऍलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, योगोपचार आहे, त्याच्या माध्यमातून आपण आजार बरे करतो, संगीतोपचार आहे, आयुर्वेद आहे. मग त्याचप्रमाणे रेकी ही सुद्धा काय आहे, तर ही एक पूरक चिकित्सा पद्धत आहे. याला इंग्लिशमध्ये अल्टरनेट हिलिंग थेरपी, अल्टरनेट हिलिंग मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही रेकीची एनर्जी ही निसर्गाकडून किंवा देवाकडून आपल्याला मिळालेली एक देणगी आहे आणि आपल्या दोन्ही तळ हातांमधून प्रवाहित होते ही एनर्जी. ओके. ही नैसर्गिक देणगी आपल्याला मिळालेली आहे. तर ती कशी ऍक्टिव्हेट करायची ती तर आपण बघणारच आहोत. फर्स्ट ऑफ ऑल रेकीमुळे आणखीन काय काय होतं बघायचंय. तर रेकीमुळे काय होतं, जेव्हा तुम्ही रेकी शिकता, त्याचा शक्तिपात घेता आणि त्याच्या टेक्निक वापरता, रेकीचं हिलिंग स्वतःच्या आयुष्यात वापरायला लागता, इम्प्लिमेंट करता, तेव्हा काय होतं माहितीये, तर रेकीमुळं तुमचं मन फर्स्ट ऑफ ऑल प्रसन्न राहतं. त्याच्यानंतर तुमचे शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्यावरती रेकी काम करते. भावनिक अडथळे दूर करते, मानसिक ताणतणाव असतील तर ते दूर करते. तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहता, क्रिएटिव्ह राहता. आणि रेकी शिकायला लागल्यानंतर, त्याचा वापर करायला लागल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल बघा, की भविष्यामध्ये तुम्हाला माहितीये का, आपण भविष्य प्रेडिक्ट करू शकतो का आता आपलं, की फ्युचर कसं असेल माझं, उद्याचा दिवस, परवाचा दिवस कसा असेल? नाही, कोणीच नाही करू शकत, हो की नाही? मग समजा सपोज काही व्यक्ती तुमच्याशी आता खूप चांगल्या वागतात आहे, ओके, पण भविष्यामध्ये तुमच्यासाठी इन फ्युचर त्या धोकादायक असतील, त्रासदायक असतील.
ओके, तुमच्यासाठी निगेटिव्ह व्यक्ती ठरणार असतील तर रेकीमुळे काय होतं, रेकीमध्ये आल्यानंतर अशा तुम्हाला ज्या त्रासदायक व्यक्ती आहेत ना, त्या हळूहळू आपोआपच तुमच्यापासून दूर जायला लागतात. आणि तुमच्यासाठी जर लाभदायक व्यक्ती म्हणतो किंवा पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत, तुमचं भलं करणाऱ्या व्यक्ती आहेत, तर त्या व्यक्ती आपोआपच तुमच्या लाईफमध्ये कुठूनही अट्रॅक्ट होतील. ब्रह्मांड त्या व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवतं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आणखी एक आहे बघा, की आपल्याला छोटे मोठे आजार होतात की नाही, मग आपण काय करतो बरं, मेडिसिन्स घेतो. हा, आणि आपल्याला रिलीफ वाटतं, बरं वाटतं, हो ना. बरेच वेळा तुम्ही बघितलं असेल की मग अशी सवय लागून जाते, किंवा एखादा आजार झालाय, मेडिसिन्स घेतले, औषधं घेतले, तात्पुरतं बरं वाटलं. ठीक आहे, पुन्हा काही कालांतरानंतर, काही काळानंतर तो आजार पुन्हा डोकं वर काढतो, पुन्हा आपल्याला त्रास होतो, पुन्हा आपण मेडिसिन्स घेतो, औषध घेतो. हे चक्र असं चालू राहतं, हो ना. खूप जणांना अनुभव आलेले असतील याचे. काही काळ बरं वाटतं, थोड्या दिवसानंतर पुन्हा दुखायला लागतं, पुन्हा दुखणं सुरू होतं आपलं, पुन्हा आपण औषधं घेतो. ओके, तर रेकीचा आणखी एक बेनिफिट सगळ्यात मोठा काय माहितीये का, की रेकी ही रूट कॉजवर काम करते तुमच्या. म्हणजे तुमचा कोणताही आजार असेल त्याच्या मुळावर जाऊन ती काम करते आणि मुळासकट तो आजार दूर करते. तुम्ही तर मेडिसिन चालू ठेवायचं, पण त्याच्याबरोबर रेकीचं हिलिंग रोज स्वतःला तुम्ही घेतलं तर काय होतं, की तुमचा तो आजार लवकरात लवकर आणि मुळापासून निघून जातो, पुन्हा तो उद्भवत नाही भविष्यामध्ये. ठीक आहे. आणखी तुम्ही कशा कशाला रेकी देऊ शकता बरं, तर तुमचं वाहन असेल, तुमचा व्यवसाय असेल, बिझनेस, ओके, तुमचं घर असेल, त्याच्यानंतर तुमच्या मशिनरीज असतील कंपनीमधल्या. ओके, रेकी ही लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग म्हणजे सजीव आणि निर्जीव सगळ्या गोष्टींवर रेकी काम करते. सजीव निर्जीव गोष्टींना तुम्ही रेकी देऊ शकता. लिटरली तुमचे पाळीव प्राणी असतात की नाही, पेट्स वगैरे आपले, त्यांनाही आपण रेकी देऊ शकतो, त्यांनाही रेकीचं हिलिंग देऊन आपण बरं करू शकतो. ठीक आहे, तर रेकी तुमच्या आध्यात्मिक, भावनिक, मानसिक, सामाजिक, शारीरिक सगळ्या लेवलवरती काम करते. आणि सगळे ब्लॉकेजेस, जसे हेल्थ रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, त्याच्यानंतर मनी ब्लॉकेजेस असतात बघा, हो की नाही, पैशाचा प्रवाह आपल्याकडे येत नाही, आणि समजा आपल्याला मनासारखा जॉब मिळत नाही, मनासारखा जॉब मिळाला तर सॅलरी मनासारखी मिळत नाही, कोणाला तरी पैसे उधार दिलेले असतात, तर ती व्यक्तीच आपल्याला लवकरात लवकर पैसे परत देत नाही, अडकलेले असतात, हो ना. बिझनेस कुठेतरी अडकलाय, स्टक झालाय, त्याच्यामधून इन्कम येत नाही आपल्याला, पैशाचा प्रवाहच आपल्या आयुष्यामध्ये कमी झालेला आहे. तर मग या सगळ्या गोष्टींवरती, तसंच बघा, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम असतात, की आजकाल आपण बघतो की ब्लड रिलेशन जे नात्यातले असतात, अगदी रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असतात, गैरसमज असतात, वादविवाद असतात, ओके, नाते दुरावलेली असतात. मग अशा सगळ्या गोष्टींवरती रेकी काम करते. ते ब्लॉकेजेस सगळे तुम्ही काढून टाकू शकता रेकीच्या मदतीने. ओके, ठीक आहे. इथपर्यंत समजलं की रेकीमुळे काय काय होतं. आणखी खूप सारे फायदे आहेत, ते आपण डे बाय डे, स्टेप बाय स्टेप आपण बघत जाणार आहोत. ओके, एक सेकंड. चलो, आता पुढे जाऊयात आपण. तर आता बघा, हे ब्लॉकेजेस कुठून येतात बरं. ओके, WHO नी 2021 मध्ये मेन्शन केलंय बरं का, 2021 मधला आकडा आहे, की पूर्ण जगामध्ये 110 कोटीपेक्षा जास्त लोकांना मानसिक आजार आहेत. विचार करा, हा 2021 मधला आकडा होता, आता 2026 मध्ये हा आकडा किती हायर लेवलला पोहोचला असेल. आणि भविष्यात तर हे खूप मोठ्या लेवलवरती मानसिक आजार वगैरे याला लोक बळी पडणार आहेत, ज्या पद्धतीने आपलं लाईफस्टाईल आहे आत्ताचं. ओके, आता काय होतंय, की आपलं खूप धावपळीचं आयुष्य झालेलं आहे, आपण स्वतःसाठी वेळ देत नाहीये, फॅमिलीसाठी वेळ देत नाहीये, आणि खूप हेक्टिक शेड्यूलमुळे, कामामध्ये सतत बुडून पडल्यामुळे काय होतंय, की आपल्याला मानसिक शांतता, समाधानच अजिबात लाभत नाहीये. ठीक आहे, आणि यामुळे आता बघा, यासाठीच मी लेवल 1 फ्री मगाशी बोलले ना, जसं की प्रत्येक घरामध्ये एक हिलर आपल्याला घडवायचंय. ही संख्या बघता भविष्यामध्ये मानसिक आजार भरपूर लोकांना असणार आहेत. त्यामुळे आपलं संरक्षण आपणच करायचंय, आपल्या फॅमिलीला आपणच जपायचंय स्वतःला. ठीक आहे की नाही? आपण स्वतः त्यांना हील करायचंय. मग त्यामुळे ऍटलिस्ट प्रत्येक घरामध्ये एक तरी रेकी साधक आपल्याला घडवायचंय. त्यांना बेसिक नॉलेज तरी रेकीचं असलं पाहिजे. याचं कारण हेच आहे. ठीक आहे? मग आता विचार करा, हे ब्लॉकेजेस सगळे जे आहेत, पैशाचे ब्लॉकेजेस असतात, रिलेशनशिप बद्दल असतात, हेल्थ बद्दल असतात, वेल्थ, त्याच्यानंतर वेगवेगळे मानसिक आपल्याला प्रॉब्लेम असतात, मेंटल इश्यूज असतात, मानसिक शारीरिक आजार असतात, भावनिक अडथळे. मग हे सगळे ब्लॉकेजेस कुठून येतात माहितीये का? कुठून येतात बरं? ते आपणच क्रिएट करत असतो, आपल्या विचारांमधून आणि कर्मांमधून.
आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं काय? मी उदाहरणासहित प्रूव्ह करणार आहे. ओके, आपण प्रॅक्टिकल पण काही घेणार आहोत. हे ब्लॉकेजेस कुठून येतात, हे आजार सगळे कुठून येतात आपल्याला? हे आपल्या विचारातून, आपल्या कर्मामधून आपण निर्माण करत असतो. ओके, तर आता एक आपण छोटस एक्सपेरिमेंट करणार आहे. समजा सपोज की तुमच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास आहे एखादा, किंवा रिकामा ग्लास आहे, कसाही तुमच्या हातामध्ये ग्लास आहे असं. आता माझ्या इथे आता ग्लास नाहीये, बॉटल आहे छोटी. ठीक आहे, तर तुम्ही हा 5 मिनिटासाठी होल्ड करू शकता का? इमॅजिन करा की तुम्ही 5 मिनिटं हा ग्लास धरलाय हातामध्ये. ठीक आहे, धरू शकता? एक सेकंड, मी अनम्यूट करते जरा सर्वांना. ठीक आहे, 5 मिनिटासाठी तुम्ही हा होल्ड करू शकता का? येस और नो? येस. येस. ओके, आता समजा 15 मिनिटासाठी तुम्हाला धरायला सांगितलंय मी, हा काय होईल? धरू शकताय? हात ओजस्विनी मॅम दुखेल. म्हणतात येस. ओके, सपोज 1 तासासाठी तुम्हाला हा धरायला सांगितलंय मी, नाही नाही. धरणार. नाही. का बरं? हात हेवी होईल. हेवी जड होईल. आणि समजा की एक पूर्ण दिवस 24 तास हा धरायला सांगितलाय तुम्हाला, नाही. शक्यच नाही. शक्यच नाही. हा? नाही आशा मॅम मॅडम. म्हणतात नो. का बरं? मला रिझन पण द्यायचे, रिझन हवंय मला. आपण ओके, एका ठिकाणी थांबू शकणार नाही, किंवा हात धरून आपले हात कळटून जातील, थकवा येईल हाताला. हा, पटतंय ना सगळ्यांना? हे हे उत्तर करेक्ट आहे का पटतंय. सरांचं? इतका वेळ अगदी होल्ड बरोबर. नाही करू शकत आपण. हा, सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे. कोणी आन्सर दिलं ते? कोण होते? खडतरे सर, सांगोला, सोलापूर जिल्हा. हा, फडतरे सर, अगदी बरोबर, करेक्ट आन्सर दिलं तुम्ही. ओके, आता मी सांगते काय होईल माहितीये का? तुम्ही 5 मिनिटं धरलं, तुम्ही धरू शकताय, 10 मिनिटं धरू शकताय, जास्तीत जास्त 15 मिनिट तुम्ही होल्ड करू शकताय हा ग्लास. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होईल की सुरुवातीला तुमची हाताची बोटं दुखू लागतील, मग मनगट दुखेल, हळूहळू ते पेन कुठपर्यंत जाईल? तुमच्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत. देन तुमचा शोल्डर दुखेल, हात दुखेल, शोल्डर, मग नंतर मान दुखेल, नंतर पाठीचा कणा दुखायला लागेल, मणका दुखेल, आणि काय होईल? असा एक मोमेंट येईल की हे सहन होणार नाही तुम्हाला, ते पेन. ओके, तो त्रास सहन होणार नाही आणि तुम्ही तो ग्लास बाजूला ठेवून द्याल. हो ना? इट्स नॅचरल. ओके, मग आता बघा, जर तुम्ही साधा ग्लास हातामध्ये होल्ड करू शकत नाही 10 मिनिट, तर मग विचार करा की तुमची जी दुःख असतात, मानसिक ताणतणाव असतो, ओके, स्टक झालेले इमोशन असतात की कुठं व्यक्तच करता येत नाही आपल्याला, राग असतो, प्रचंड चीड असते एखाद्या व्यक्तीची, एखाद्या घटनेची, त्याच्यानंतर काय असतं की ईर्ष्या असतो, मत्सर असतो, निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक भावना तुम्ही साठवून ठेवलेल्या असतात. ओके, मग तुम्ही ग्लास नाही होल्ड करू शकत, मग मला सांगा की तुम्ही महिने, वर्षानुवर्ष या भावना, ही निगेटिव्हिटी कशी काय मनामध्ये साठवून ठेवू शकता? तुम्ही विचार केलाय का? पण ऑलरेडी लोक हे करतात आणि त्याच्यातून हे सगळे ब्लॉकेजेस निर्माण होतात. जर तुम्ही 5 मिनिट ग्लास नाही होल्ड करू शकत, तर महिने, वर्षानुवर्षे राग, द्वेष, ईर्ष्या, चीड, मत्सर, नकारात्मक ऊर्जा, ओके, संताप, या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा काय साठवून ठेवू शकता? आणि तुम्ही कधी विचार केलाय का की या गोष्टींचा तुमच्या मनावरती, तुमच्या शरीरावरती आणि भावनांवरती किती वाईट परिणाम होत असेल? आता बघा ना, आपण सहज म्हटलं की 5 ते 10 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा 1 तास मी जर ग्लास होल्ड करायला सांगितला, तुम्ही करू शकत नाहीये का? कारण तुम्हाला त्रास होईल, दुखेल. ओके, बॉडीचं पेन तुम्हाला दिसतंय, तुम्हाला मनाचं पेन कळतंय का? कुठं डीप लेवलला इमोशन्स, ते निगेटिव्हिटी जातीये, तिथे साठत राहतीये. आणि तुम्हाला माहितीये का की कुठलाही आजार हा पहिला आपल्या बॉडीवरती येत नाही, शारीरिक आजार नंतर होतात. जर काय होतं की पहिला आपल्या मनात आपण क्रिएट करतो, मनामध्ये निर्माण झालेला असतो तो. ओके, आणि त्याचं रिफ्लेक्शन पुढे कुठे उठतं? त्याचं रिफ्लेक्ट कुठे होतात? ते तुमच्या बॉडी. बॉडी. पहिले कुठलाही आजार फर्स्ट तुमच्या मनामध्ये क्रिएट होतो, मनात निर्माण होतो, त्याच्यानंतर तुमच्या शरीरावरती तो आजार निर्माण होतो. ठीक आहे, मग आपण तेच आज रिमूव्ह कसं करणार आहोत? ती निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह इमोशन्स कसे काढून टाकायचे, ते आपण छोटे छोटे टास्क घेणार आहोत. ओके, सो सगळ्यांनी काय करायचंय, एक पेज असेल तुमच्याकडे, नोटपॅड वगैरे असेल, एक चिट तयार करायची. फर्स्ट ऑफ ऑल आता काय करायचं सांगते.
आता बऱ्याच लोकांना सवय असते बघा, आपल्या आयुष्यात काहीही वाईट झालं तरी समोरच्याला पकडायचं. कोणतरी त्यांना ब्लेम करायला पाहिजे असते. खूप लोकांना, सर्रास लोकांना अशी सवय असते. ओके? काय करतात, काहीही झालं ना, चुकलं तरी ती व्यक्ती जबाबदार आहे. मग आता सांगा की इथं कोणाकोणाला असं वाटतंय ना, की माझी आत्ताची जी काही कंडिशन आहे, जी काही परिस्थिती आहे, त्याला ही अमुक-तमुक व्यक्ती बाबा जबाबदार आहे. या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यात वाईट घडलंय, या व्यक्तीमुळे मला त्रास झालेला आहे. जे काही आता मी स्ट्रगल करतोय, जे काही त्रासातून जातोय, ते या व्यक्तीमुळे. असं ज्यांना ज्यांना वाटतंय ना, आणि त्या व्यक्तींची नावं तिथे लिहायची शीटवरती आता लगेच, फास्ट. आता काही व्यक्तींच्या चिटमध्ये 2-3 नावं येतील, काहींच्या 8-10 किंवा काहींची लिस्टच असेल अख्खी, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण ही निगेटिव्हिटी हॅलो. रिलीज करणार आहोत. ओके? येस, कोण आहे? येस, बोला सर. आता माझ्या परिस्थितीला मी जबाबदार आहे. मी जे काही आहे ते माझ्याकडे कोणीच नाही नाव ठेवायला. काय राईट डाऊन करू मला प्रश्न पडलाय. हॅलो विशाल सर, आवाज थोडासा कट होतोय तुमचा, बोला. हॅलो. बहुतेक हेडफोनमुळे येत नाहीये. हॅलो. हेडफोनमुळे आवाज क्लिअर वाटतं. येस, हा बोला. आता माझ्याकडे काही नावच नाहीये दोषारोपण करायला कुणाला. मी जो काही आहे तो माझ्यामुळेच आहे. मी कुणाचं नाव लिहू? माझं स्वतःचं लिहू का? कोणाचं नाव नाहीये तर खूप छान गोष्ट आहे सर. ओके, अगदी योग्य मार्गावर तुम्ही चाललाय. बरं, आता बघा, मग समजा असं कल्पना करा की उद्या एखादी गोष्ट किंवा तुम्हाला पास्ट लाईफ मधलं असं काही आहे का, की माझ्या या चुकीमुळे असं असं झालंय, आणि ती खदखद आहे का तुमच्या मनामध्ये, की त्यावेळेला मी असं नको करायला पाहिजे होतं, त्या एका चुकीमुळे मला हे आता रिझल्ट मिळतात आहे, किंवा कुठेतरी आयुष्यात चुकलेलं, अशी भावना आहे का तुमच्या मनामध्ये सर? नाही तशी आहे ना मॅम. कारण माझ्या काही चुकामुळे मला काहीतरी भोगावं लागलेलं आहे. पण त्याचं रिझन मीच होतो. मीच आहे. मायसेल्फ. येस, मग स्वतःचं नाव लिहायचंय. आत्ता लगेच लिहून ओके. टाका तेच एकदा. विचारायचं होतं बरं का. माझंही सेम तसंच आहे ना. हा हा, मग सर स्वतःचं नाव लिहायचंय. ओके, चीटवरती नावं लिहायच्यात. मी सांगते पुढे काय करायचं आपल्याला. ओके, डन. झालं असेल तर चॅट बॉक्समध्ये कोणी एकाने तरी मेन्शन करायचं येस. ओके, सारिका मॅम म्हणतात झालेत. दीपलता मॅम म्हणतात येस. ओके, आता काय करायचं तुम्हाला माहितीये, ही चीट आता अजून एकदा वाचा, ती नावं वाचा, अगदी शांतपणे वाचायची आहेत. ठीक आहे. आता कसं वाटतंय तुम्हाला? जर तुम्हाला अजूनही ती नावं वाचल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जात असेल, किंवा तुमचा रागावर कंट्रोल राहत नाहीये, तुम्हाला चीड येते, म्हणजे त्या व्यक्तीचं ना, जी कोण व्यक्ती जबाबदार असेल, ज्याचं तुम्ही नाव चिटमध्ये लिहिलंय, त्या व्यक्तीचा तुम्हाला इतका प्रचंड राग आणि तिरस्कार आहे की ती व्यक्ती समोर आली तर आता लिटरली माझा मारच खाईल, असं पण बरेच जणांना वाटत असेल, हो की नाही? मी आता धोपटूनच काढेन या व्यक्तीला. ओके, मग असं तुम्हाला अजूनही वाटतंय का? प्रचंड राग येतोय का? मनस्ताप होतोय का? पुन्हा तो त्रास होतोय का तुम्हाला? ओके, होत असेल बरेच जणांना. चीट वाचून काय होतंय, तुम्हाला काय वाटतंय ते सांगायचंय. जर तुम्हाला राग येत असेल, चीड येत असेल, तर काय आहे की तुम्ही ते मनामध्ये ब्लॉकेजेस साठवून ठेवलेले आहेत. ओके, मग विचार करा, मगाशी जसं पाण्याचं उदाहरण दिलं, हे जे मनस्ताप आहे, राग, चीड, संताप, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, ओके, पश्चातापाची भावना असेल, या सगळ्या निगेटिव्ह भावना ज्या आहेत, नकारात्मक भावना, त्या कुठेतरी तुम्ही स्टक करून ठेवलेल्या आहेत मनामध्ये.
आणि जोपर्यंत तुम्ही ह्या रिलीज करत नाही, जोपर्यंत तुम्ही ह्या भावना, हे ब्लॉकेजेस काढून टाकत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी पण तुम्ही अट्रॅक्ट करणार नाही. त्याचंही उदाहरण मी देणार आहे. जोपर्यंत तुम्ही हे ब्लॉकेजेस काढून टाकत नाही ना, तोपर्यंत तुमची स्वप्न, गोल्स तुम्ही इझिली अट्रॅक्ट करू शकत नाही. त्याच्यामध्ये अडथळे येत राहणार. का माहितीये का? कारण युनिव्हर्सचा नियम काय आहे? तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे तर तुम्ही तिथे काय करायला हवंय? स्पेस तयार करायला हवाय. एक छोटंसं उदाहरण देते. ओके, सपोज तुमच्या घरामध्ये एका रूम मध्ये तुम्ही अडगळीचं सामान अगदी खचाखच भरले. ती रूम सगळी अडगळीने खचाखच भरली आहे तुम्ही, आणि त्याच रूम मध्ये तुम्हाला नवीन फर्निचर किंवा सोफा सेट ऍड करायचे, तिथे ठेवायचे. इको येतोय कोणास तरी? एक सेकंड, मी म्यूट करते थोडस. आता हँडरेज करायचं आणि बोलायचं. ठीक आहे, सपोज तुम्ही एका रूम मध्ये अडगळीचं सामान भरलेले अगदी खचाखच, तिथे जागाच ठेवलेली नाहीये तुम्ही, आणि तुम्हाला असं वाटतं की नवीन फर्निचर घेऊन त्या रूम मध्ये ऍड करावं. तिथे बसेल का? ठेवू शकाल का तुम्ही? शक्य आहे का सांगा? नाही. ओके, कारण तुम्ही तिथे काय केलंय, तुम्ही एवढं तिथं भंगार असेल, नको असणाऱ्या गोष्टी असतील, अडगळीच्या गोष्टी असतील, तुम्ही एवढ्या भरल्यात की नवीन गोष्टींसाठी तुम्ही जागाच नाही शिल्लक ठेवलेली. ओके, तुम्ही जर ती रूम, मग त्याच्यासाठी नवीन फर्निचर तुम्हाला ऍड करायचं तर तिथं काय करू शकता बरं? काय करायला हवे आपल्याला? काय करायला लागेल? कोण सांगेल? 1-on-1 कम्युनिकेशन आहे, त्यामुळे व्हिडिओवरती पण बोलायचंय. ओके, इथे कोणी शिक्षा करणार नाहीये. जागा जुन्या मोकळी वस्तू करून आपल्याला, हॅलो, येस. भंगार काढायचंय सगळं. हा, जुन्या ती जागा बिनकामाच्या रिकामी वस्तू करावी आपल्याला लागते. रिकाम्या कराव्या लागतील. हा, रिकामे करायला लागतील. ओके, तुम्ही त्या अडगळीच्या वस्तू टाकून दिल्या, ती रूम क्लीन करायला लागेल, रिकामी करायला लागेल, मोकळी करायला जागा लागेल. मोकळी तर करावी लागेल. तिथं तिथं तुम्ही ती रूम मोकळी केली, तर तिथं तुम्ही नवीन फर्निचर, नवीन सोफा, जे काही तुम्हाला वस्तू ठेवायच्यात त्या ठेवू शकता. हो की नाही? ओके, आणखी एक उदाहरण देते. सपोज तुमच्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत. ओके, आणि तुमचा चेहरा जर नेहमी रडवेला, उदास, कंटाळवाणा, थकलेला असा असेल, तर पाहुणे येतील का परत? तुमच्या उमऱ्याचं माप तरी ओलांडतील का सांगा? येतील काय? नाही. तिथं अजिबात कसं नाही. असायला पाहिजे? फ्रेश असायला पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जीनी भरलेलं पाहिजे, पॉझिटिव्ह विचारांनी भरलेलं पाहिजे. अशा ठिकाणी माणसांची रेलचेल असते अशा घरांमध्ये. हो की नाही? मग तेच सेम इथे लागू पडतंय, की जोपर्यंत तुम्ही ब्लॉकेजेस तुम्हाला काढायचे, तुम्हाला मानसिक, शारीरिक आजारातून बरं व्हायचंय, पण जोपर्यंत तुम्ही इथे साठलेली मनामध्ये जे काही वर्षानुवर्षे, महिनोमहिने तुम्ही साठवून ठेवल्या, राग, द्वेष, चिंता, टेन्शन असेल, काळजी असेल, दुःख असेल, ओके, वर्षानुवर्ष आपण साठवून ठेवतो, तर त्याचा विचार करा की त्याचा किती वाईट परिणाम आपल्या पूर्ण बॉडीवरती होतो, मनावर, शरीरावर, भावनांवर, सगळ्या लेवलवर होतो. एवढंच नाहीये, तर तुमचे फिनान्शियलचे प्रॉब्लेम असतात, तुमच्या आयुष्यातले जे अनेक पैलू आहेत, तुमचा फिनान्शियल प्रॉब्लेम असेल, रिलेशनशिप विषयी असेल, हेल्थ बद्दल, करिअर, शिक्षण, या सगळ्या पैलूंवरती त्याचे निगेटिव्ह ठसे उमटत असतात. म्हणजे इथं जे तुम्ही साठवून ठेवले की नाही, त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण मनावर, शरीरावर तर होतोच, आध्यात्मिक लेवललाही तुमचं नुकसान होतं. त्याचबरोबर तुमचं हेल्थ, वेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी प्रॉब्लेम असतील, ते सगळे इथून सुरू होतात. हे ब्लॉकेजेस जोपर्यंत तुम्ही काढत नाही, तुमचं मन स्वच्छ करत नाही. आपल्याला इथे काय करायचंय? मनाचं शुद्धीकरण करायचं. जसं आपण रूम म्हटलं की नाही, साफ करायला पाहिजे, स्पेस करायला पाहिजे नवीन गोष्टींसाठी. जोपर्यंत तुम्ही तुमचं मन स्वच्छ करत नाही, मनाचं शुद्धीकरण करत नाही, हिलिंग करत नाही, तोपर्यंत नवीन गोष्टी तुम्ही लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकत नाही. त्या येणार नाहीत तुमच्याकडे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? ओके, समजलंय मॅडम. ठीक आहे. येस, अगदी सोप्या समजलं. उदाहरणाने मी सांगितलेलं आहे. ओके, येस, व्हेरी गुड. मग आता हे ब्लॉकेजेस काढायचे कसे? तर याला एकच कारण असतं, माहितीये? याला एकच कारण आहे. कोणतं? तर अजून आपण माफ करायला शिकलो नाहीये. ते का बरं? इतर व्यक्तींना तुम्ही अजून का ब्लेम करताय? कारण तुम्ही त्यांना माफच केलेलं नाहीये. हो की नाही? ती खदखद मनामध्ये अजून साठवून ठेवलेली आहे. मग तुम्ही स्वतःलाही माफ करायचंय, इतरांनाही माफ करायचंय. आपण अजून माफ करायला शिकलोच नाहीये, ना स्वतःला ना इतरांना. त्याच्यामुळे आपण हे सगळ्या अडचणी, ब्लॉकेजेस आपल्याकडे ओढवून घेतलेले आहेत. ठीक आहे, मग आपल्याला हे रिलीज करायचेत आता. आणि याच्यासाठी सगळ्यात बेस्ट एक टेक्निक सांगते.
त्याला म्हणतात होपोनोपोनो. किती जणांना माहिती आहे? कोणी नाव ऐकलंय का होपोनोपोनो प्रेयरचं? हो मला माहिती. येस, हो, कोण मी आहे? पण मला पण माहिती आहे. ओके, हो म्हणजे पण करता मॅम तुम्ही प्रॅक्टिस रोज. व्हेरी गुड. ओके, तर होपोनोपोनो काय आहे माहितीये का? ही एक हवाईयन टेक्निक आहे. ही प्राचीन हवाईयन टेक्निक आहे. ही एक प्रेयर आहे छोटीशी. ओके, मी ग्रुपवरती पण आज देणार आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा सगळ्यांनी, किंवा मग त्याचं काय करायचं, एक एनलार्ज अशी फ्रेम बनवून आणायची. नंतर त्याचं काय करायचं ते मी सांगेन. ओके, फर्स्ट ऑफ ऑल होपोनोपोनो बद्दल थोडीशी माहिती देते तुम्हाला. होपोनोपोनो ही एक प्राचीन हवाईयन टेक्निक आहे. त्याला तुम्ही एक 4 सेंटेन्सची प्रेयर आहे की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. हे 4 वाक्य आहेत, 4च सेंटेन्स आहेत, अशी ती प्रेयर आहे. ही छोटीशी वाटणारी प्रेयर 4 वाक्यांची तुम्हाला वाटेल, पण याचे रिझल्ट एवढे मिरॅक्युलस आहेत, एवढे जादुई रिझल्ट येतात की ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल ना होपोनोपोनो करायला, त्या दिवसापासून डे 1 पासून तुम्हाला याचे मॅजिकल रिझल्ट बघायला मिळतील. ओके, मी 2014 मध्ये माझ्या गुरूंकडून हे शिकलेले, त्यांनी मला इंट्रोड्यूस केलेलं. तेव्हापासून विचार करा आजपर्यंत माझ्या लाईफस्टाईलचा हा पार्ट आहे. डेली सकाळी मी ती प्रेयर बोलतेच. आणि ही प्रेयर कशासारखं काम करते सांगू का? एक उदाहरण देते. ही प्रेयर आहे ना, तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस दूर करते. जे तुम्हाला इतरांना माफ करता येत नाहीये, ते ब्लॉकेजेस काढून टाकते. त्याच्यासोबत तुमची जी स्वप्न असतील, इच्छा असतील, गोल असतील, मला एवढं कमवायचंय, मला एवढा इन्कम हवाय, मला ही डिग्री हवी आहे, मला ही गाडी हवी आहे, हे घर हवंय, तुमची जे काही स्वप्न, ड्रीम्स असतील ना, गोल्स, ते लवकरात लवकर तुम्हाला अट्रॅक्ट करून देण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे होपोनोपोनो. इवन लिटरली तुम्ही पैशाला सुद्धा होपोनोपोनो करू शकता. ते आपण 2-4 दिवस शिकणार आहोत. पण फर्स्ट ऑफ ऑल आता आपण काय शिकतोय त्याच्यावर आपण फोकस करूया, की आता आपण माफ कसं करायचं हे शिकणार आहोत स्वतःला आणि इतरांना. म्हणजे ते ब्लॉकेजेस पण आपल्या आयुष्यातून निघून जातील. ठीक आहे, मग आता आणखी एक लक्षात घ्या की माफ करताना फक्त इतरांनाच माफ करायचं नाहीये, इतरांना आपण माफ करायचंय, त्यांच्याकडून माफी पण मागायची. कारण हे बघा, सगळी चूक समोरच्याची असते असंही नाहीये. तुम्हाला आणि वाटत नसेल, तुम्हाला माहिती नसेल, पण कळत न कळतपणे कधीतरी तुमच्याकडून पण समोरचा व्यक्ती दुखावला गेला असेल, हो की नाही? येस ऑर नो? आपण ते Yes. ऍक्सेप्ट करत नाही. येस. आपण फक्त आपलंच दुःख घेऊन बसतो. मला किती त्रास झाला, मी किती भोगलंय, मी किती सहन केले. अरे पण कळतपणे आपल्याकडून समोरच्याला पण त्रास झालेला असतो, त्याचं काय? मग आपण त्याची पण माफी मागायची आहे, त्यालाही माफ करून टाकायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण नेहमी म्हणतो चॅरिटी बिगिन्स ॲट होम. माफ करायला कुठून शिकायचंय? स्वतःला पहिलं माफ करायचंय, मग इतरांना माफ करायचंय. आता बघा, बरेच वेळेला असं होतं की इतरांच्या चुका असतील, ठीक आहे, मी मान्य करते, ठीक आहे, समोरच्याची चूक आहे बाबा. पण काय होतं बऱ्याच वेळेला माहितीये का, खूप वेळेला, की त्यांच्या चुकीसाठी आपण आपल्याला पण त्रास देत असतो. बघा, आपण रात्र विचार करत बसतो, टेन्शन काळजीमध्ये घालवतो, झोपत नाही वेळेवर, जेवत नाही. काही जणांचं असतं. एक सेकंड, म्यूट करते मी, कोणाचा तरी आवाज येतो. काय होतं, आपण विचार करा की आपल्या आत्म्याला, आपल्या शरीराला, मनाला आपण कितीतरी वेळा दुखावलेलं असतं की नाही? समोरच्यामुळे असू दे भले किंवा आपल्यामुळे असू दे, त्रास देतो की नाही सांगा? त्याचा कधी आपण विचार केलाय का? ते टेन्शन घेऊन बसणं असेल, रडणं असेल, विचार करत बसणं असेल, ओके, ती खदखद आतमध्ये साठवून ठेवतो, स्टक करून ठेवतो. मग तो आपण स्वतःला, आपल्याला आत्म्याला त्रास देतो ना, आत्म्याला दुखावतो ना, मग त्याची माफी कुठे मागायची आपण? स्वतःलाच माफी मागितली पाहिजे ना आपण, स्वतःलाच माफ केलं हो. पाहिजे. ओके, मग जसं म्हणतो की चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तसं प्रत्येक गोष्ट आपण स्वतःपासून सुरू करायची आहे. आधी स्वतःला माफ करायचंय, मग इतरांना माफ करायचंय आणि त्यांची सुद्धा माफी मागायची, कारण आपण त्यांचे सुद्धा दोषी असतो कुठेतरी. ओके, जेव्हा या गोष्टी तुम्ही आयुष्यात इम्प्लिमेंट कराल ना, बघा तुम्ही एवढ्या क्विक तुम्हाला फास्ट रिझल्ट मिळतील ना, तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही इझिली अट्रॅक्ट कराल. कारण ते ब्लॉकेजेस जे आहे, एक सेकंड, हे कोण आहे? स्मिता मॅम, म्यूट करा, मी म्यूट केलेलं आहे, अनम्यूट होतं परत तुमचं. ओके, थोडंसं डिस्टर्बन्स येतो ना ऐकताना. तर काय होतं माहितीये का, की आपण दुसऱ्यांना जेव्हा माफ करता, तुम्ही त्यांची माफी मागता, तेव्हा हे जे ब्लॉकेजेस आहेत ते तुम्ही दूर करता. एक छोटंसं उदाहरण देते, की आपल्या सिंकमध्ये बघा, तुम्ही किचनमध्ये समजा कचरा झाला असेल सिंकमध्ये, त्या पाईपमध्ये, तर काय होतं बरं? तुम्ही नळातून कितीही वरतून पाणी होतं, ते खाली फ्लो होईल का? ते पाणी खाली प्रवाहित होईल का?
येस और नो? चॅटमध्ये बोलायचंय. ब्लॉकेज ब्लॉक होतंय पाय. नाही होणार. नाही होणार का बरं? कारण त्याच्यामध्ये घाण साचलेली आहे, कचरा घाण साचलेला आहे. साचलेली. हा, मग आपण काय करतो बरं? ते ब्लॉकेज काढून टाकायला, ती घाण काढून टाकायला आपण तिथे एखादं लिक्विड टाकतो किंवा पावडर टाकतो. ओके, मग काय होतं? ती घाण सगळी मेल्ट होऊन जाते, निघून जाते घाण त्या पाईपमधून. आणि काय होतं, पुन्हा जर तुम्ही नळाचं पाणी सोडलं तर पुन्हा तो फ्लो चालू होतो त्या पाईपमधून. ओके, पाणी पुढे जातं, प्रवाहित होतं. हो ना? मग आता लक्षात घ्या की होपोनोपोनो प्रेयर आहे तेच त्या जे लिक्विड सारखं काम करतं आपल्या आयुष्यामध्ये. आपल्या आयुष्यातले जे काही अडथळे आहेत, घाण आहेत, कचरा आहे, नकारात्मक एनर्जी, भावना असतील, निगेटिव्ह एनर्जी असेल, त्याच्यानंतर स्टक झालेले इमोशन, जे काही नकारात्मक भावना जसे की राग, संताप, चीड, द्वेष, मगाशी सांगितले, पश्चाताप असतो काही गोष्टींचा, मानसिक ताणतणाव असतो, तर सगळ्या गोष्टी काय करतं? काढून टाकतं. तो कचरा सगळा काढून टाकतं होपोनोपोनो. आणि त्याच्यानंतर तुमचा तो रस्ता एकदम क्लीन होतो, मोकळा होतो. मग तुम्हाला आयुष्यात ज्या ज्या वस्तू हव्यात ना त्या तुम्ही इझिली अट्रॅक्ट करू शकता. ठीक आहे? ओके, एक सेकंड तुम्हाला प्रेयर दाखवते, सगळ्यांनी नोट करायची आहे. लिहून घ्या, मी ग्रुपवरती पण देणार आहे पुन्हा. एक सेकंड. त्याचं काय करायचं माहितीये का तुम्ही? त्याचं एक एनलार्ज करायची आहे, फ्रेम बनवायची आहे. ओके, एक सेकंड. दिसत नाहीये. हा, सगळ्यांनी नोट करा. दिसते? नाही. प्रेयर दिसत नाहीये? एक सेकंड. अरे येस, आता दिसते का? नाही. नाही. नाही दिसत मॅडम. ओके, सेकंड. दिसते का आता? नाही. नाही. नाही दिसत. स्क्रीन तर शेअर केलेली आहे मी. ओके, एक सेकंड. आता बघा, दिसते? काहीही दिसत मोठे नाही. हो, करा. दिसतंय आता. हा, दिसते थोडं दिसते. ठळक ओके, मोठी कर जरा. होपोनोपोनो याचं उच्चारण व्यवस्थित करायचे. हो हा, दिसते मॅडम. थोडस आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. ओके ओके, मी सांगते सर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एवढे 4च वाक्य बोलायचे आहेत आपल्याला. ओके, आता त्याचं इम्पॉर्टन्स सांगते तुम्हाला, ती कशी यूज करायची आहे. ठीक आहे, डन झालं लिहून सगळ्यांचं? हो. ओके, ही प्रेयर बघा अतिशय पॉवरफुल आहे. ही छोटीशी वाटली ना 4 वाक्यांची, पण एवढी मिरॅक्युलस आहे. त्याचे मोठमोठे चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्या प्रेयरचे बघायला मिळतील. आता ही प्रेयर कशी म्हणायची आहे, तर याला काही बंधनं नाहीयेत. एक तुम्हाला सांगते की आत्ताचे जे मॅडम डबल स्क्रीन दिसते. डबल स्क्रीन डबल दिसते का? स्क्रीन दिसते. हा. ठीक आहे आता? हा, ओके. ओके. तर ही प्रेयर कसं काम करते माहितीये का? की तुम्ही बघितले असेल की जगातल्या लाखो करोडो लोकांनी या प्रेयरचा वापर करून त्यांचे गोल्स अगदी इझिली अचीव्ह केलेत. पण ही गोष्ट कुणी रिव्हील करत नाही बरं का. अगदी मिलेनियर लोक आहेत ना, बिलियनियर लोक, ती सुद्धा, करोडपती मोठमोठी लोक सुद्धा ही टेक्निक रोज इम्प्लिमेंट करतात, रोज करतात. तुम्ही आजपासून करायला लागा बरं. तुम्हाला 1 दिवसामध्ये ओके. नाही रिझल्ट आला तर बघा, खूप फास्ट रिझल्ट आहेत, अगदी क्विक रिझल्ट मिळतात याचे. आपण कशासाठी वापरू शकतो, पण आता आपण करणार आहोत
की याचे जे बाकीचे बेनिफिट आहेत ते उद्या आपण बघूयात उद्यापासून. पण आता आपण फक्त माफ कसं करायचं, जी निगेटिव्ह एनर्जी आहे ते आयुष्यातून ब्लॉकेजेस कसे काढायचे आणि त्याच्यासाठी ही प्रेयर कशी वापरायची ते आता बघतोय. ओके. तर या प्रेयरला ना काही बंधनं नाहीयेत, ना खाण्यापिण्याचं कुठलंही बंधन नाहीये. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर ग्रुपवरती स्क्रीनशॉट देते, त्याचं एक इमेज देते, तो एखादा एनलार्ज करा किंवा लॅमिनेशन करून तुमच्या रूम मध्ये लावू शकता. रोज सकाळी उठल्यानंतर फक्त एवढं म्हणायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता आजपासून काय करायचं, स्वतःसाठी बोलायचं, स्वतःच्या आधी माफी मागायची, मग इतरांची पण माफी मागायची आपल्याला. ओके. ओके. आता स्वतःसाठी इम्प्लिमेंट करायची आहे. आणि याला बंधन नाहीये, तुम्ही दिवसातून कितीही वेळा म्हणू शकताय. लेडीज लोक, तुम्ही जेव्हा जेवण बनवत असता की स्वयंपाक बनवता, त्यावेळेला तोंडाने तुम्ही ही प्रेयर म्हणू शकता, किंवा तुम्ही अगदी झोपेला जाताना मोबाईलवरती बॅकग्राऊंडलाही लावून झोपी गेलात तरीही चालेल, कारण ही एवढी पॉवरफुल प्रेयर आहे ना, ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाते आणि तिचं मॅजिक करायचं ते करते. तिथं तुम्हाला काही करायचं नाहीये, अगदी झोपताना सुद्धा तुम्ही मोबाईलवरती ही प्रेयर लावून झोपू शकता. ठीक आहे. आता बघा, बरेच वेळा कसं होतं, तुम्हाला खूप अनुभव आले असतील की नाही, ती प्रेयर कधी कधी वापरायची आहे, तुम्ही डेली वापरू शकता, वेळेचं बंधन नाहीये. पण केव्हा वापरू शकता, आणखी एक उदाहरण देते, की बरेच वेळा आपलं काय होतं, सकाळी उठल्यानंतर अगदी मूड छान असतो बघा, आपला फ्रेश असतो, हो ना. आणि अचानक असं होतं की एखादी जुनी घटना असते ना, ट्रिगर होते, मध्येच काहीतरी आठवतं, खूप वर्षापूर्वी कोणी काहीतरी बोललेलं, कोणी काहीतरी वागलेलं आपल्याशी, वाईट प्रसंग, जो त्रासदायक घटना असते, त्रासदायक व्यक्ती असतात, अशा आठवतात. आणि काय होतं, मग आपण त्याच विचारांच्या फ्लो मध्ये जात राहतो, त्याच झोन मध्ये वाहत राहतो आपण, हो की नाही. मग काही लोक 10-15 मिनिटासाठी त्या त्रासामध्ये राहतात, त्या विचारात राहतात. काही लोक अर्धा एक तास त्याच विचारांमध्ये राहतात गुंतून. काही लोक लिटरली अख्खा अख्खा दिवस वाया घालवतात. आता आपण पास्ट मध्ये जाऊन ते बदलू हॅलो. शकणार आहे का हो? बदलणार आहेत का त्या गोष्टी? नाही की नाही. मग आत्ताच आपण प्रेझेंट का खराब करतोय, की जरी नाव काढलं त्या व्यक्तीचं, दिवस त्याच्यामध्ये वाया घालवतो, वर्थ आहे का हे? तुमचे 24 तास तुम्ही अशा गोष्टीवर वाया घालवणं, जी आता काही मॅटर करत नाही तुम्हाला. म्हणजे आज तर तुम्ही अगदी सकाळी उठल्या उठल्या फ्रेश होता आणि 24 तास तिथे तुम्ही स्पेंड केलेत विनाकारण, वर्थ आहे का हे? नाही की नाही. ओके. मग जेव्हा तुम्हाला असं जाणवेल काही कधी त्रास, अस्वस्थ वाटू लागेल, नकारात्मक भावना येतील, नकारात्मक विचार सतत डोक्यामध्ये घुंगावत राहतील, सतत नको असणारे विचार येतील, ठीक आहे, नात्यांमध्ये ताणतणाव असेल, दुरावा असेल, त्या त्या वेळेला ही प्रेयर तुम्हाला बोलायची आहे. ती तुम्ही 5-10 मिनिटं रिपीट करू शकता, किंवा सगळ्यात बेस्ट वे आहे, एखादी तुमच्याकडे जपमाळ असेल किंवा क्रिस्टलच्या वगैरे माळा असतील, तर 108 वेळा तुम्ही ते चॅन्ट करू शकता, 108 वेळा जप करू शकता. मोस्टली आता वर्किंग असेल तर काय होतं, की टाइम थोडासा कमी पडतो, मग त्याच्यामध्ये तुम्ही फक्त मनाने तिथे 10-15 मिनिट दिलीत ना, तरी इनफ आहे. आणि जर हाऊसवाईफ असतील, तुमच्याकडे थोडासा वेळ पुरेसा असतोय, तर सकाळी किंवा दुपारच्या वेळेला तुम्ही 108 वेळा ती माळ जप करू शकताय माळेवरती. त्याचा खूप जादुई याचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील, आणि सगळ्यांनी रिझल्ट ग्रुपवरती द्यायचे, ग्रुप ओपन करणार आहे. ठीक आहे. ओके. तर एक सेकंड, आता आपण थोडंसं मेडिटेशन पण घेणार आहोत. आता फील करायचं, मी ती प्रेयर लावणार आहे, सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि शांत बसायचे. अजिबात तुम्हाला डिस्टर्बन्स नकोय. ओके. आणखी एक महत्वाचं पास्ट लाईफचं मेडिटेशन पण आपण याच्यानंतर घेणार आहोत. सगळ्यांनी शांत बसायचं एका जागी. ओके. थोडंसं डीप ब्रिदिंग करायचं. ओके. आणि सोबत आपल्याला 4 सेकंड बोलायचं आणि सॉरी ती एनर्जी फील करायची.
I'm sorry. Please forgive me. I think you. Please forgive me. I think special. Please forgive me. I am sorry. Please. ओके, ठीक आहे. कसं वाटलं सगळ्यांना? काय फील झालं? बरं वाटलं. पॉझिटिव्ह वाटलं मॅडम. येस, व्हेरी गुड. आता हे आपल्याला काय करायचं माहितीये का? डेली ही प्रेयर बोलायची. आता हे सगळं नाही, फक्त जे 4 सेंटेन्स आहेत ना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. रिपीट बोलायचंय. ठीक आहे? आता आपण एक पास्ट फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन करणार आहोत. त्याच्यातून सगळी निगेटिव्हिटी पास्ट मधली आपण सगळे ब्लॉकेजेस काढून टाकणार आहोत. आपल्याला काय लागेल आता? सगळ्यांनी काय करायचंय? एक कॅन्डल लावायची आहे किंवा अगरबत्ती लावू शकतो. ओके? आणि थोडंसं पाणी घ्यायचंय सोबत आता लगेच. अगरबत्ती, कॅन्डल किंवा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि सगळ्यांचे व्हिडिओ ऑन हवेत. ओके, त्याचं रिझन असं आहे कारण आपण मेडिटेशन करतोय तर माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि आपण सगळे आहोत. येस, पवार सर आहेत का? हे कोणीच. ओके, ऑफिसमध्ये असेल, ट्रॅव्हलिंग मध्ये असेल तर नो इश्यूज, पण मोस्टली ट्राय करायचं की तुमचा व्हिडिओ ऑन राहील कारण आपल्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळत असते, त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. कॅन्डल समोर लावायची का? हा, तुमच्या समोर. आणि बी कम्फर्टेबल. तुम्हाला जसं असेल ना, सोफावरती बसला, ज्यांना काही मणक्याचा प्रॉब्लेम असेल पाठीचा, सोफा चेअर घेऊन बसले तरी चालेल. बेस्ट वे तुम्ही खाली मांडी घालून छानपैकी जमिनीवर बसलात ना एखादं आसन घेऊन, तर मस्त. ओके, आणि सगळ्यांनी फर्स्ट स्टेप काय करायचं की डोळे बंद करायचे हळूच. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीयेत. ओके, आता काय करायचं? डीप ब्रिदिंग करायचंय. हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तो 1 सेकंड 2 सेकंड होल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर तो हळूहळू सोडून द्यायचा आहे. ठीक आहे? आता 0 थॉट्स असले पाहिजेत. अजिबात कोणतेही विचार नकोय. सगळे विचार डोक्यातून बाजूला काढून टाकायचे आता.
ठीक आहे. अगदी कोरी पाटी असल्यासारखं बसायचं इथे अँड रिलॅक्स. ठीक आहे. आता माझा व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाहीये, आवाज ऐकू येईल माझा फक्त तुम्हाला. माझ्या आवाजावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं, फोकस करायचं. पूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावरती असलं पाहिजे सगळ्यांचं. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि अशा ठिकाणी बसा की तुम्हाला कुठलाही डिस्टर्बन्स होणार नाही. ओके, चलो स्टार्ट करूयात. म्यूट करते मी सर्वांना. ओके, आता मेडिटेशन होईपर्यंत कोणीही बोलायचं नाहीये आणि डोळे उघडायचे नाहीयेत. ते मेडिटेशन कम्प्लीट करायचे प्रोसिजर. चलो. आज आपण आपल्या या ध्यान धारणेमध्ये आपलं मन स्वच्छ करणार आहोत. आज आपण स्वतःला आणि त्यासोबत इतरांनाही माफ करणार आहोत. पण आज आपण प्रॅक्टिकली मनापासून माफ करणार आहोत. कुठेही आपल्या मनामध्ये अजिबात किंतु परंतु ठेवायचा नाही. गतकाळाच्या तुमच्या ज्या कडू आठवणी आहेत, वाईट आठवणी आहेत, त्यांना आता टाटा बाय बाय करायची वेळ आली आहे. आज ज्यांना रडायला येईल त्यांनी मोकळेपणाने रडायचे आहे. काहींना अश्रू अनावर होतील, त्यांनी आपले मन मोकळे करायचे आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या फिलिंग्स जाणवतील. आपले डोळे हलकेसे हळूहळू बंद करायचे आहेत. तुमच्या शरीराच्या हालचालींवर कंट्रोल करायला शिका. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. तुमची मान, तुमचे दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता हळूहळू हा दीर्घ श्वास सोडायचा आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि थोडा वेळ तो होल्ड करायचा आहे. श्वास रोखून धरायचा आहे. आता श्वास रोखून धरल्यानंतर जो चेहरा, जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करा. श्वास रोखून धरल्यानंतर जो कोणताही चेहरा, जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येईल तिचे आभार व्यक्त करायचे. हळूहळू श्वास सोडायचे आहे. आज आपण ध्यान साधनेमध्ये आपले मन तर स्वच्छ करणार आहोत, पण गतकाळातील गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना, नकारात्मक गोष्टींना आपलं मन, शरीर आणि आपले 7 चक्रा, आपला ऑरा याच्यातून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेमधून आपण आपलं मन हलकं करणार आहोत. लहानपणापासूनच आपलं निरागस मन काय असतं ते आपण पाहिलंय. लहानाचे मोठे व्हायला सुरू झाल्यानंतर आपलं मन निरागस राहत नाही. जीवनातील विविध वाईट, कडू अनुभव आपल्याला जीवन जगताना मिळायला लागतात आणि मग ही निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस तुम्ही अगदी आनंदी कधी होतात? तुमचं लहानपण आठवायचंय. आपलं लहानपण आठवायचंय. बघा तुम्ही किती निरागस होतात. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होतात. आई वडिलांसोबतचे क्षण आठवायचे, ते फील करायचे. हळूहळू तुम्ही मोठे झालात, शाळेत जायला लागलात. शाळेतून येताना जाताना मित्रमैत्रिणींसोबतचे ते दिवस आठवायचे. तुमचे शाळेमधले दिवस आठवा, तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचे शिक्षक आठवा. मित्रमैत्रिणींसोबत स्पेंड केलेला टाइम आठवायचा आहे. सगळे आनंदी, दुःखी सगळे क्षण आठवायचे. नंतर आयुष्यामध्ये काही क्षण असे येतात, तुम्ही खूप शांत झाला आहात
आता तुम्ही खूप शांत झाला आहात. आत्ता या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणा, की जी व्यक्ती तुमच्याबरोबर अतिशय वाईट वागली आहे. ज्या व्यक्तीमुळं तुम्हाला त्रास झाला आहे, ती व्यक्ती डोळ्यासमोर आणा. खूप काळ मध्ये गेला आहे किंवा आत्ताचे क्षण असतील, तुम्हाला त्याला माफ करायचंय. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक वर्ष उलटून गेलेली आहेत, खूप काळ गेलेला आहे. आता आपल्याला त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. तो किंवा ती जी कोणी असेल त्या व्यक्तीला आपल्याला माफ करायचंय. त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात, तेव्हा तुम्हाला कसे वाटत आहे? तुम्हाला आता राग आहे का? द्वेष येतोय का? तिरस्कार आहे का? चीड येते का? काय आहे? त्या भावनांना, त्या इमोशन्सना दाबू नका. त्याला फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे का? रडू येत आहे का? या सगळ्या भावनांना मनामध्ये दाबायचं नाही, त्याला बाहेर काढायचंय. आता मनात एक विचार आणा. हे जीवन एक स्कूल आहे. आपलं आयुष्य एक स्कूल आहे. आणि जो कोणी येत आहे तुमच्या जीवनात तो एक शिक्षक आहे. आपलं आयुष्य ही एक शाळा आहे आणि आपल्या आयुष्यात जी कोणी व्यक्ती येत आहे ती आपली शिक्षक आहे. ती व्यक्ती तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवून गेली आहे किंवा तुम्ही त्या व्यक्तीला धडा शिकवला आहे, वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा. त्या व्यक्तीने तुम्हाला आयुष्यामध्ये एखादा धडा शिकवलेला आहे किंवा तुम्ही त्या व्यक्तीला धडा शिकवला असेल, चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, याचा अर्थ असा नाही की ते ठीक आहे, योग्य आहे. परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखातून, त्या पेनमधून, त्या पेनच्या ज्या साखळीमधून मुक्त करता. जेव्हा तुम्ही आता त्यांना क्षमा करता, माफ करता, तेव्हा असं नाही की ते ठीक आहे, योग्य आहे. परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखामधून, त्या पेनच्या साखळीमधून, दुःखाच्या साखळीमधून मुक्त करत आहात. हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला आता शांत करायचं आहे. आणि त्या व्यक्तीनं जे काही केलं आहे, जे कार्य केलं आहे त्याला माफ करायचंय. मग ते तुम्ही स्वतः का असेना किंवा दुसरे कोणीही असेल, त्या व्यक्तीला क्षमा करायची आहे, माफ करायचं आहे. त्या व्यक्तीच्या कार्याला क्षमा करा. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि तुम्ही समोरच्याला हळूहळू फॉरगिव्ह करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेजेस निघून जातील. तुम्ही स्वतःला वरती काढू शकाल, स्वतःचा उद्धार करू शकाल. माफ केल्यामुळे तुमच्या आयुष्यातली सगळे ब्लॉकेजेस निघून जातील. तुम्ही स्वतःला आयुष्यात वरती काढू शकाल आणि तुमचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे हळूहळू आणि तो तोंडाने सोडायचा आहे. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवा. शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मन ही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे, दुखावलं आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे किंवा दुखावलं आहे. त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होता, दुखावला गेला होता, तुम्हाला वेदना झाल्या होत्या. तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन्स, भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल किंवा कोणते दुसरे इमोशन असतील ते आठवा. तुमच्या मनामध्ये आता कोणत्या भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल किंवा आणखी कोणती भावना असेल तर त्याला आठवा. त्या भावनांचे निरीक्षण करा. ह्या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात? तुम्हाला शरीराच्या कुठल्या भागावरती या भावना जाणवत आहेत? निरीक्षण करायचंय, लक्षपूर्वक बघायचंय. या भावना तुम्हाला शरीराच्या कुठल्या भागावरती जाणवत आहेत, फील होत आहेत?
शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही ते इमोशन फील करत आहात त्याचे निरीक्षण करा, फील करा. आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावर इमोशन फील होत आहे त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या. श्वास घेत राहा आणि सोडत राहा. तुमच्या शरीरावरती कुठल्या भागावरती तुम्हाला इमोशन फील होत आहेत त्या भागावरती खोलवर दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडत राहायचा आहे. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परवानगी द्या. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावांना मुक्त करण्याची परमिशन द्या. आणि आता आपले संपूर्ण लक्ष आपल्या छातीकडे आणा. आपले संपूर्ण लक्ष आपल्या हृदयाकडे आणायचे आणि बोलायचे, मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. 3 वेळा बोलायचंय. आपल्या हृदय चक्रावरती, हृदयावरती फोकस करायचंय आणि 3 वेळा बोलायचंय की मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारले आहे. मी तुम्हाला माफ केले आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारले आहे. तुम्हाला असे वाटत आहे की तुम्ही रियालिटीमध्ये माफ नाही करत आहे, परंतु ह्या वाक्यांवर नीट लक्ष द्या आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआपच वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन हे आपली निवड आहे, ही आपली चॉईस आहे. आपल्या भावना आणि आपले इमोशन्स ही आपली निवड आहे, आपली चॉईस आहे. क्षमा करण्यासाठी तुम्हाला हे ओळखायला लागेल की ह्या तुमच्या भावना आहेत, तुमच्या इमोशन्स आहेत. त्यात दुसरे कोणीच जबाबदार नाही. त्यासाठी इतरांना, दुसऱ्यांना दोष देणं बंद करायचं आहे. तुमचं दुःख हे वास्तविक आहे, खरं आहे. पेन इज रिअल बट सफरिंग इज चॉईस. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. क्षमा करा आणि त्या दुःखाच्या साखळीमधून स्वतःला मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे, ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा हा कायम वाहत असतो. आणि क्षमा भावनेने वाहणारे सगळे अडथळे तुम्ही काढून टाकत आहात. या क्षमा भावनेने तुम्ही सगळे अडथळे तुमच्या आयुष्यामधून काढून टाकत आहात. आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहू देत आहात. हा प्रेमाचा झरा तुमच्या आयुष्यात निखळ वाहू देत आहात. आता हळूवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, तो दीर्घ श्वास हळूहळू सोडायचा आहे आणि स्वतःच्या शरीराला हळूहळू रिलॅक्स करायला लावायचं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता कोणीही झटकन डोळे उघडायचे नाहीत अजिबात. अगदी हळूहळू डोळे उघडायचे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा या मेडिटेशन मधून बाहेर यायचं आहे. ओके? जेव्हा वाटेल तेव्हा हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत. बॉडी अगदी रिलॅक्स करायची आहे. ठीक आहे. आता काय करायचं, हँड्स रब करायचं सगळ्यांनी. डोळ्यांना ती एनर्जी घ्यायची आहे. आपल्या संपूर्ण बॉडीवरती ही एनर्जी द्यायची आहे. पूर्ण डोक्यापासून अशी संपूर्ण बॉडीवरती ती एनर्जी द्यायची आहे. ओके? आता थोडंसं पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी.
आता पाणी कशासाठी माहितीये की आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी क्रिएट झालेली असते, व्हायब्रेट होत असते, तर ती एनर्जी स्टेबल करण्यासाठी पाणी प्यायचंय. ओके, ठीक आहे. आता आणखी एक अनाऊन्स करायचं होतं फर्स्टलाच, मगाशी ते राहून गेले. तर हे 5 दिवसाचं सेशन सगळ्यांनी अटेंड करायचंय. ओके, पूर्ण विश्वासाने. कारण आपण उद्या आणखी काय शिकणार आहोत, तर उद्या आपण 7 चक्रांची ओळख करून घेणार आहोत. उद्या 7 चक्राचंही ऍक्टिव्हेशनचं एक मेडिटेशन आपण घेणार आहोत. ठीक आहे, सो सगळ्यांनी वेळेवरती जॉईन व्हायचंय. ठीक आहे. आणखी एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे की डे 5 ला आपला रेकी लेवल 1चा हा फ्री सेशन आहे. तर डे 5 ला एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, एक सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांचे करोडोंमध्ये व्ह्यूज आहेत. तर ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, गाईड करण्यासाठी येणार आहेत. ओके, तुम्हाला त्यांचा भरपूर फायदा घेता येईल. त्यांच्याशी बोलता येईल तुम्हाला वन ऑन वन, व्हिडिओ कॉलवरती, झूमवरती. ठीक आहे, तर सगळ्यांनी 5 दिवस कंटिन्यू सेशन सगळे करायचे आणि सगळ्या टेक्निक करायचे. आणखी एक गोष्ट, मगाशी जी चिट आपण बनवली की नाही, त्याच्यावरती नावं लिहिली सगळ्यांची बघा. हो ना, नको असणाऱ्या व्यक्तींची नावं, ज्यांच्याकडून त्रास होतोय अशा व्यक्तींची नावं. तर ती चिट सगळ्यांनी आज रात्री झोपण्याच्या आधी एकतर फाडून टाकायची किंवा जाळून टाकायची. आणि ही केव्हापर्यंत करत राहायचे, जोपर्यंत तुम्हाला रिलीफ मिळत नाहीये. एका पॉइंटला असं होईल की तुम्हाला त्या व्यक्ती समोर आली, त्याचं नाव काढलं तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. तुम्ही अगदी न्यूट्रल असाल. ओके, गॉट इट. हे टास्क रोज करायचं झोपण्याच्या आधी. ठीक आहे, आणि होपोनोपोनो प्रेयर सुद्धा करायची आजपासून. काय काय जॉईन कशाला काय त्याचा इस्लाम पण हॅलो होय सांगाल त्याला जॉईन होतात. हॅलो, एक सेकंड. हा, आता एक्सपिरियन्स शेअर करायचे सगळ्यांनी, मेडिटेशनचे, ओव्हरऑल सेशनचे. बोलायचे आणि सगळ्यांनी, लेडीज सुद्धा. वन ऑन वन कम्युनिकेशन आहे. तुम्हाला काय शंका आहेत, काय प्रश्न आहेत, ते माझ्यापर्यंत पोहोचलं तर तुमच्या शंकांचं निरसन होणार आहे. ओके, नमस्ते मॅडम. नाही तर तुम्ही तिथेच लढता. येस नमस्ते मॅडम. हॅलो, येस, बोला. हा कोण आहे? मी वैजयंती. फोन केला बोलत्या काय लय दिवसांनी आठवण पडली काय 5 तारखेच शुगर आहे. सॉरी. हॅलो, तुला सांग पाणी टाकायला. हॅलो, हॅलो मॅम. मॅडम बाकीच्यांना म्यूट करा ना मॅडम. 1 to 1. नाही केली. हॅलो बाकीचे मॅम. बडबड करतात. ठीक आहे. ओके, हा, आता कोणाला बोलायचं नाही, हँड रेज करायचंय. हॅलो मॅम, हा, मला बोला. बोलायचं होतं. हा, मॅडम बोला ना. नमस्ते. नमस्ते मॅम. माझं आजच आज्ञाचक्र गोल गोल फिरत होतं मॅडम. कोणतं चक्र म्हटलं? आज्ञाचक्र. आज्ञाचक्र. ओके, व्हेरी हा. गुड. खूप छान एक्सपिरियन्स आहे मॅम. हा. ओके, आणखी आणि काय मॅडम, फील झालं? हा, आणि मॅडम मला एक विचारायचं होतं, जे तुम्ही आता सांगितलं ते चिठ्ठीबद्दल, ते थोडंसं सांगा ना परत एकदा. काय करायचंय, आपण जी मगाशी चिट लिहिली ना, ज्याच्यावरती नकारात्मक व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, ज्या हो. व्यक्तींची नावं लिहिली आहेत, ती चिठ्ठी आहे. ती रात्री हं. झोपण्यापूर्वी फाडून टाकायची किंवा जाळून टाकायची. अच्छा. अच्छा, रोज आणि हे किती दिवस करायचं? जोपर्यंत तुमच्या मनातून त्याच्याबद्दलचा राग निघून जात नाही, तुम्ही अगदी न्यूट्रल होत नाही. अच्छा. अशा ओके. पॉइंटला तुम्ही पोहोचायला पाहिजे की तुमच्या समोर त्या व्यक्तीचं नाव आलं, साक्षात ती व्यक्ती समोर आली तरी तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. ओके, अच्छा. ओके. काहीच फील नाही झालं पाहिजे तुम्हाला, त्रास नाही झाला पाहिजे. अगदी ओके. तुम्ही थँक्यू. न्यूट्रल व्हाल ना, त्या पॉइंट पर्यंत करायचे. आणि हळूहळू तुम्ही बघाल, आफ्टर 7 डेज ह्या हळूहळू अच्छा. तुमच्यामध्ये बदल दिसायला लागेल. काही लोकांना, आता लास्ट बॅचचे लोक आहेत, तर त्यांना डे 1 मध्येच रिझल्ट आले. दुसऱ्या दिवशी ते अगदी हसत खेळत जॉईन झालेले सेशनला. अच्छा. ओके, सो जे ओके. काही कराल, फक्त एकच कंडिशन आहे की अगदी मनापासून करा. या सगळ्या टेक्निक असेल, रिच्युअल्स असतील, सगळं मेडिटेशन असेल, जेव्हा तुम्ही मनापासून आणि विश्वासाने करताना, तेव्हा युनिव्हर्स सुद्धा तुम्हाला सपोर्ट करते आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळवून द्यायला मदत करतं. ओके, ओके. ठीक आहे. थँक्यू. आणखी कोण थँक्यू. आहे? एक सेकंड, मी चॅट बघते. येस सर, व्हिडिओ पाठवला जाईल. ओके, आणखी कोण, काही प्रश्न वगैरे आहेत का? चलो, ठीक आहे. उद्या सगळ्यांनी सेशन आपण 7 चक्राचं ऍक्टिव्हेशन घेणार आहोत, 7 चक्राची ओळख करणार आहोत. रेकी म्हणजे काय, मला तिचं बोलायचं कार्य होतं. कसं चालतं ते बघणार आहोत. हाय. येस सारिका, बोला. हा, एकदम म्हणजे असं ते मेडिटेशन केल्यानंतर मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. म्हणजे जे काही दडपण आपल्या मनावर असतं ना,
ते एकदम हम्म, क्लिअर झाल्यासारखं वाटलं. आणि लास्टला एकदम असं वाटलं इथं आपल्या इथं काहीतरी लाईट येतेय का काय, नाही का? म्हणजे आपले वंडरफुल. डोळे बंद असल्यावर पूर्ण अंधार असतो, पण ते मेडिटेशन एंड होत असताना थोडीशी लाईट आल्यासारखं वाटत होतं मला ते. ओके ओके. सारिका हा. मॅम, तुम्ही मेडिटेशन रेग्युलरली करता का? किंवा साधना नाही, वगैरे करता का? जास्त नाही, पण एक ओके 5 मिनिटाचं वगैरे असं असतं. म्हणजे देवापुढं ओके. नाही, आपण डेली बसलं, मेडिटेशन. स्वामींचं नाव वगैरे घेत असेल ना, तेव्हा मी करते. पण तेव्हा पण मला व्हिज्युअलाइज होतं तसं कधी-कधी. अरे वा, खूपच छान. ग्रेट एक्सपिरियन्स. पण मॅडम कंटिन्यू करा मेडिटेशन. तुम्हाला आणखी मेडिटेशन ही एवढी सुंदर गोष्ट आहे ना, आणि हां, त्याच्यातून हां. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी लाईफ मधल्या तुम्ही इझिली अट्रॅक्ट करू शकता. तुम्ही मॅनिफेस्ट करता हं, खूप फास्ट मेडिटेशन थ्रू. ओके. हां, हां. आणि आता मॅडम हे मला आपण बोलायचं केलं होतं. ना, तर ते हम्म. कंटिन्यू केलं तर चालतं का असं? का हा, स्पेसिफिक कंटिन्यू करा टाईमच ना मॅडम. ठेवायचा? नाही, हं, हं. तुम्हाला वर्किंग असाल तर तुम्ही टाइम तुमच्या स्लॉटनुसार ऍडजस्ट करा. पण तुम्ही हाऊसवाईफ हां. वगैरे असाल, तुम्हाला सगळ्यात बेस्ट वे कुठला आहे कुठलीही साधना किंवा मेडिटेशन करण्याचा, तर पहाटेचा उत्तम आहे. ओके, त्याचं रिझन मी सांगेन तुम्हाला. ओके. तर हे ओके. तुम्ही डेली इम्प्लिमेंट करा. आफ्टर 7 days किंवा हं. 21 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला मिरॅक्युलस रिझल्ट येतात. होपोनोपोनो तर मी हं. म्हटलं एवढं पॉवरफुल आहे ना, डे 1 पासून तुम्ही आज केलं ना, तुम्हाला लगेच इन्स्टंट रिझल्ट मिळतात. एवढं मॅजिकल आहे. आपण म्हणतो ना, की जादूची ओके. छडी आहे ती एक. जादूची हां, हां. कांडी फिरवायची आणि आपली कामं करायची. ठीक आहे? येस. हो, हो. ओके. कंटिन्यू नक्की. करा मॅम. येस. मॅडम थँक यू मला मॅम. बोलायचं होतं. येस, कोण हॅलो. आहे? येस सर, बोला. सर मॅडम मी काय बोलत होतो, आता तुम्ही जे मेडिटेशन घेतलं मेणबत्ती लावून करायला. हम्म. हॅलो. हा, हॅलो. बोला ना सर. बोला सर, आवाज येतोय. मॅडम त्याची ऑडिओ भेटेल का आम्हाला? मेडिटेशनची हो. सर मी ट्राय करते. मी शक्यतो आपण अट्युनमेंट किंवा अशा गोष्टी आपण त्याचे ऑडिओ नाही देत. पण मी माझ्या परीने एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बनवून देते. ठीक आहे? हां, तेच बोललो का की ऑडिओ भेटली असती तर बरं झालं असतं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मॅडम मी रेकी हम्म. लेव्हल 1 केलेलं आहे. हिप्नोथेरपिस्ट सुद्धा आपलं सेल्फ हिप्नोसिस सुद्धा केलेलं आहे. होपोनोपोनो ॲडव्हान्स सुद्धा केलेला आहे. अरे प्लस वा, खूपच छान. बऱ्याच हम्म. गोष्टी झालेल्या आहेत, की अनुभव खूप चांगला आहे. म्हणजे ओके. करावं. माझं असं म्हणणं आहे, की जेवढे ज्या आपल्यामध्ये जॉइन झालेले आहेत, कारण की त्याचा बेनिफिट मी अजूनपर्यंत घेत आहे आणि यापुढे घेतोच आहे चांगला. खूप आनंद वाटतो या गोष्टीचा, की लोकं येतायत, शिकतायत. खेड्यापाड्यातले लोकं सुद्धा आहेत. मी मुंबईमध्ये राहणारा, कारण की या गोष्टी आम्हाला इझिली अवेलेबल होतात. येस सर, त्यामुळे आपल्याला मेट्रो बऱ्यापैकी नॉलेज सिटीजमध्ये सुद्धा सगळं आहे मला. नॉलेज इझिली मिळतं. येस येस. नाव काय सर तुमचं? आशुतोष संगारे. ओके ओके. आणि केव्हापासून करताय तुम्ही हे सगळ्या टेक्निक्स वगैरे? मॅडम मला कसं आहे माहिती आहे काय, माझी सुरुवात झालेली एक 12-13 वर्षापूर्वी. अच्छा. मी सुसाईड अटेम्प्ट केलेली. ओ. सुसाईड अच्छा. अटेम्प्ट केलेली. तर हळू-हळू म्हणजे बघता-बघता असं म्हणजे मला मेडिसिन चालू झाले वगैरे. म्हणजे सायकॉलॉजीच्या गोळ्या चालू झाल्या. मग अच्छा. हळू-हळू मी म्हणजे अशा या गोष्टी बघायला लागलो, की अध्यात्मामध्ये घुसावं. मला खूप त्रास होत होता. त्याच्यामध्ये ओ. मला एक मारुती खामकर सर आहेत. मारुती खामकर हिप्नोथेरपिस्ट आहेत. त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या थ्रू मला ते हळू बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या. होपोनोपोनो शिकलो. रेकी मी दुसऱ्यांकडनं शिकलो. म्हणजे त्या अच्छा. हळू खूप प्रोग्रेस झाला. माझ्या ऑलमोस्ट 6 गोळ्या होत्या. त्यातल्या 4 गोळ्या बंद झाल्या. आता फक्त 2च गोळ्या आहेत. त्या पण काही वर्षभरात छान. म्हणजे 1-2 वर्षभरात बंद होतील. ओके सर, हां. आणि होपोनोपोनोचे रिझल्ट कसे आहेत, जरा आपल्या सगळ्या इतर विद्यार्थ्यांना पण सांगा. आपण बोलतो ना, पावला-पावलावर रिझल्ट आहेत. येस. पावला-पावलांवरती. ॲक्चुअली मी पण काम अगदी करायचो ना, पर्फेक्ट मिळतात. हा हा, बोला. मी डिलिव्हरीचं काम करायचो. तो तुम्हाला एक हे सांगतो. म्हणजे कसं आहे माहिती आहे काय? डिलिव्हरीमध्ये मला ऑर्डर पण पटकन लागायची आणि लोकेशन पण पटकन भेटायचं. मोठी बिल्डिंग असेल हो. तर लिफ्ट सुद्धा मला खाली भेटायची. मी ऑर्डर ओ. डिलिव्हर करायचं, लिफ्ट परत तिथंच मला भेटायची, की मी पटकन खाली म्हणजे यायचो. इन्स्टंट रिझल्ट मिळतात होपोनोपोनोचे. एवढी जादुई टेक्निक आहे. एवढी तर जादू सगळ्यांना प्रेयर आहे तुम्ही. ना मॅडम, म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी इझिली अवेलेबल होते. येस झटपट, येस. झटपट सगळ्या गोष्टी होतात. पण त्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची. खूप छान. प्रत्येक जण म्हणजे थोडे कंटाळतात. हम्म. कारण की 4च वाक्य काय रिपीट, 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 रिपीट हेच बोलायचं. काय होत नाही, काय होत नाही. म्हणजे असा अनुभव येत याच्यासाठी नाही. पण याच्यामध्ये पेशन्स याच्यासाठी भरपूर महत्त्वाचे आहे. एक 21 डेज आफ्टर आहे ना, की रिझल्ट दिसायला सुरू होतात. बऱ्याचपैकी म्हणजे एकदम चांगले रिझल्ट. हळू येस येस. प्रत्येकाचं कसं असतं, घाई-गडबडीत मला हेच पाहिजे, तेच पाहिजे. पण प्रत्येकाची वेळ आहे, डिव्हाइन टायमिंग आहे. ती त्याच वेळेत येस येस. भेटते. अगदी बरोबर सर. हां. मग सगळ्यांनी काय करायचं, की कन्सिस्टन्सी पाहिजे.
ओके 4 दिवस कन्सिस्टन्सी केलं पाहिजे 4 बरोबर. दिवस सोडून दिलं हा असं नाही करायचं. असं नाही कन्सिस्टन्सी करायचं. ठरवा, करा आणि याचे रिझल्ट्स ग्रुपमध्ये आपल्या शेअर करायचे. ओके, आजपासून स्टार्ट करायचे. होपोनोपोनो पण, मेडिटेशन पण, ओके, आणि सगळ्या चिटवाली मॅडम टेक्निक पण. मॅडम तुम्ही विचारणारे ते तुम्ही फ्रेम बनवायला सांगितली. हा हा हॅलो, फ्रेम हा हा बनवायला येस. सांगितली ती फक्त घरात लावायची आणि काय करायचं त्याचं पुढे? ती घरात नवीन लावायची, टेक्निक रोज दिसली. सकाळी उठल्यानंतर बघायची आणि होपोनोपोनो म्हणायचंय हृदय चक्रावरती, आपल्या हार्ट चक्रावर हात ठेवून. आत्ता एवढं करा, ओके त्या परवा त्याच्या आणखी टेक्निक सांगते मी तुम्हाला ओके सर्वांना. ओके ओके चलो आजचं चालेल. सेशन थांबूया तिथेच. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.